आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय नाही नको. अहो खूप घाई होईल हो. म्हणजे काहीच तयारी केलेली नाही आणि आत्ताच ते लग्न ठरलंय ना. एक मिनिट. परवा नंतर एकदम महिन्यानंतर मुहूर्त आहे. हाँ चालेल. पुढच्या महिन्यात मुहूर्त आहे ना. चालेल आम्हाला. अशी आम्हाला काही घाई नाहीये. अहो गुरुजी असं कसं चालेल. अहो आमचा मुलगा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. 1 महिन्यानंतरचा मुहूर्त शक्यच नाही. मला तर असं वाटतं की जर लग्नाला उशीर झाला ना तर तो अनुष्काला घेऊन मंदिरात जाऊन लग्न करून येईल. तेव्हा प्लीज लवकरात लवकर जेवढा मुहूर्त निघेल तेवढं बरं आहे. अहो काही काय डॅड. डॅड डॅड बघा बघा कसा लाजतोय तो. चुप रे. मिस्टर रत्नपारखी, जर तुम्हाला चालणार असेल 2 दिवसांनी लग्न तर आम्ही तयार आहोत. म्हणजे तुम्हाला काहीही तयारी करायची नाहीये. विल लुक इनटू एव्हरीथिंग. मिस्टर रत्नपारखी तुम्ही फक्त मुलीला घेऊन यायचं. अहो नाही नाही, तुम्ही आता सगळं बघताय म्हटल्यावर आम्हाला काय प्रॉब्लेम असणार आहे. मिसेस रत्नपारखी, अहो अनुष्का जेवढी तुमची मुलगी आहे तेवढीच आता ती आमची सुद्धा आहे. गुरुजी आम्हाला वाटतं की मिस्टर रत्नपारखी, डू वी अग्री ऑन दिस? हो पण लवली. गुरुजी लग्नाची तारीख परवाचीच. संजय, गुरुजी तयारीला लागूया. येतो. या या चला. पण आमची एक अट आहे. हा गो अहेड. हे लग्न आमच्याच घरी होईल. सॉरी मिस्टर रत्नपारखी, तुम्ही दुसरी कुठलीही मागणी केली असती ना तर आम्ही मान्य केलं असतं. पण आमच्या श्रेयसचं लग्न इथे यशोधरा पॅलेस मध्येच होणार. प्लीज. कसं आहे ना, बऱ्याच वर्षात या घरात काही शुभ कार्य घडलेलं नाहीये आणि अक्षयच्या लग्नाच्या बाबतीत तुम्हाला ठाऊकच आहे. माझ्या डोळ्यात देखत काहीतरी शुभ कार्य या घरात व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. हो, पाहिजे तर तुम्हाला हात जोडून मी विनंती करते. अहो आजी काय करताय प्लीज. आजी अहो मोठ्यांनी विनंती नसते करायची हो, उलट हक्काने सांगायचं असतं. वेल देन आय थिंक दिस इज सेटल्ड. सगळे फंक्शन्स इथेच यशोधरा पॅलेस मध्ये होणार. मेहंदी, संगीत, लग्न, एव्हरीथिंग डन. ठीक आहे. वंडरफुल. चला मग आम्ही येतो. हा ओके चला. या येतो. हा अनुष्का 2 मिनिटं थांब. मिस्टर रत्नपारखी, आय जस्ट बी बॅक. ओके या या. हाय. हॅलो. काय मग आता इथून ऑफिस? येस, मे बी ऑफिसला जाईन. मे बी ऑफिस नंतर. सॉरी डार्लिंग, दिस इज फॉर यू. प्लीज. हे सगळं कशासाठी? अगं कशासाठी म्हणजे आता सरनाईकांची होणारी सून असतो आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आमच्या श्रेयसची होणारी बायको म्हणून आज पहिल्यांदा घरी आलीयस. तुला रिकाम्या हाताने कसं पाठवणार? थँक्यू सो मच मॅम.
हा कॉल मी मम्मा ना. श्रेयस सांग ना. थँक्यू मम्मा. पण तरी हे एवढं कशासाठी? अगं घे घे. तिच्या हातून सहसा काही सुटत नाही बरं. आई आता श्रेयसची आई आहे म्हणून देते तर घेऊन टाक. उद्या सासू झाली ना तुझी की काही देईल याचा भरोसा नाही बरं. आई ना आमच्या आईचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड. बेबी हॅव अ लुक. आय होप यू लाईक इट. Anushka, do you like it? Yes, it's so pretty. Thank you so much. नमस्कार करते. अगं, I told you याची काही गरज नाही. God bless. आजी नमस्कार करते. औक्षवंत हो आणि लवकरात लवकर या घरची सून म्हणून ये. तू आल्यानंतर कदाचित या घरचं रूप बदलेल. माणसं बदलतील. नक्कीच. बाबा नमस्कार करते. सुखी रहा. मामा. हो. नमस्कार करतो. अहो औक्षवंत वा. चला निघायचं आपण. ऑफकोर्स. संजय या. सर मेहंदी आर्टिस्टचं उद्याचं बुकिंग केलं आहे. ठीक आहे. त्या इथेच येतील उद्या. आपण कुठल्या वेळेला येणार आहे? मॅडम फुल डेचं बुकिंग आहे. गुड. अनुष्का मॅडम तुम्ही सांगा ना उद्या त्यांना कधी बोलवायचं. येस मी सांगते. आम्ही उद्या कधी पोहोचू मी कळवते तुम्हाला. आमची ही सगळी राहिलेली कामं लाईन अप करते आणि कळवते. काय मग मिस्टर श्रेयस परवा लग्न आहे. आता तरी खुश आहात ना. नाही असं काही नाही. अच्छा म्हणजे खुश नाही आहात तर. अहो नाही नाही असं. काय सर तुम्ही पण. अनुष्का मी अपडेट्स देत राहीन सगळे आणि मग शॉपिंगचं वगैरे ठरवूया आपण. येस चालेल. ओके लेट्स मूव्ह. या शॉप भेटूया लवकरच. बाय. सी यू सून. संजय आपल्याला अलर्ट राहून सगळी तयारी करायला हवी. आपले सगळे सोर्सेस वापरूया या तयारीसाठी. लग्न अगदी 2 दिवसावर आलंय. इनफॅक्ट परवाच. सो इन्व्हाइट्स डेकोरेशन केटरिंग. अक्षय तुझी पण मदत लागणार आहे. मम्मा ही काय विचारण्याची गोष्ट आहे. मी 24 तास सेवेत हजर आहे. मम्मा आपण प्लीज तुम्ही नवरदेवाला कामाला लावू नका. मी आणि डॅड सगळं हँडल करू. श्रेयसला अजिबात त्रास द्यायचा नाही. डॅड कम ऑन. पाहिलंस म्हणजे इथे माझं लग्न पोस्टपोन करून त्या श्रेयस आणि अनुष्काचं लग्न ठरवते यश आंटी.
मॉम प्लीज काहीतरी कर. डोंट वरी शनू बेबी, मी आहे ना. मी बघतेच हे लग्न कसं होतंय ते. आईला गडबड कसली? इथे तर लग्नाचा बार उडवायचा चाललाय. चांगला चान्स आहे, काही करून लग्नात घुसायला पाहिजे. म्हणजे एकदम मोक्याच्या ठिकाणी या यशोधरा मॅडमना गाठता येईल. आणि आला काय झालं? कधीची तारीख ठरली? आणि आणि आपल्या इथेच होणार आहे ना लग्न? आई आई प्लीज शांत हो, मी सगळं सांगते तुला. अगं मी शांतच आहे ग, पण तिथे नेमकं काय झालं? त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढलाय. कधीच आहे? परवा. परवा? हो, परवाची डेट ठरवलीये. सो हळदी आणि मेहंदीचं फंक्शन पण उद्याच असेल आणि लग्न परवा. अरे एवढं लवकर सगळं? अगं हे म्हणतायत इतक्या लवकर सगळं कसं मॅनेज होणार? आणि एवढी घाई का करतायत ते? नाही नाही भाऊजी, मला वाटतं ना नक्की काहीतरी गडबड आहे. ताई, हे बघ, आईची काळजी चुकीची नाहीये. तुला आठवतंय ना त्या यशोधरेने काय केलं होतं? माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचं प्रॉमिस करून त्यांनी काय केलं हे माहिती आहे तुला? हे असे गुरुजी आले होते आणि त्यांनी सांगितलं की लवकरचा मुहूर्त नाही म्हणून. हो ना, आणि आता म्हणताय परवाचा मुहूर्त आहे. अगं ताई, मला भीती वाटतेय त्या यशोधराने पुन्हा काहीतरी. श्राऊ, डोंट वरी. आत्ता ते हे लग्न करण्यासाठी घाई करतायत कारण यशोधराला आपल्यापेक्षा आपल्या बिझनेस मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यांनी ठरवलेल्या तारखेला लग्न करण्यात आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ते आपल्या टार्गेटच्या दृष्टीने आपल्यासाठीच चांगलं आहे. त्यामुळे आपलं सत्य त्यांच्या समोर येण्याआधी मी त्या घरात सून म्हणून जायला हवं. अगं अरू, हे सगळं ठीक आहे ग, पण लग्न आपल्याच घरी होणार आहे ना? आई, मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण लग्न त्यांच्या घरीच आहे. एक गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये आराध्या. अगं मला टेन्शन यायला लागलंय ग. कळतंय मला, पण आता हे लग्न होणं जास्त गरजेचं आहे ना. हे बघ, मला ते काहीही माहिती नाही आराध्या, पण तुझ्या लग्नाला आम्ही दोघं हजर राहणार म्हणजे राहणार. अगदी काय वाटेल ते झालं ना तरीही. आई, तुमच्याशिवाय हे लग्न शक्य आहे का ग? माझं लग्न तुमच्या दोघांच्याही डोळ्यासमोरच होणार. तुम्ही दोघंही माझ्या लग्नात येणार, हा माझा शब्द आहे. अगं पण त्याची शक्यता तरी आहे का? हो ना, म्हणजे कसं शक्य आहे? सांगते काय करायचंय, पण त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची हेल्प लागेल. अरे पण हे सगळं रिस्की आहे. काका, आजपर्यंत आपण रिस्कच घेत आलो ना. काका काकू, खरं तर मला तुम्हा दोघांचेही आभार मानायचे. केवढं केलंय तुम्ही आमच्यासाठी. नाहीतर आजकालच्या जगात एवढं कोण करतं काका कोणासाठी? तुम्ही होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. नाहीतर आमचं काय झालं असतं कुणास ठाऊक. अगं आभार कसले मानतेस? काकू, मला माहितीये मी तुमच्यावर खूप मोठा भार टाकलाय, पण तुमच्या एवढं विश्वासाचं आणि जवळचं आमचं कुणी नाही हो. म्हणून मी यशोधराची सून म्हणून त्या घरात जाईन, पण जोवर तिला धडा शिकवत नाही तोवर श्राऊ, आई बाबांची काळजी तुम्ही घ्याल प्लीज.
त्यांची जबाबदारी स्वीकाराल? माझा नाईलाज आहे, नाहीतर. हे बघ बेटा, इतकं परकं नको समजू आम्हाला. आम्ही आहोत ना काळजी घ्यायला, पण तुला मात्र तुझी काळजी घ्यावी लागेल आता. हो काका, खरं तर साधं सरळ आयुष्य हवं होतं मला. एका मिडल क्लास मुलीची मिडल क्लास स्वप्न होती. कुठल्याही अपेक्षा नाही, मागण्या नाही, पण हे सगळं माझ्या बरोबर. हे बघ बेटा, आपल्या मर्जीप्रमाणे एखादी गोष्ट घडली ना ती चांगलीच असते, पण जर ती गोष्ट आपल्या मर्जीप्रमाणे नाही घडली तर ती वरच्याच्या मर्जीप्रमाणे घडते आणि ती उत्तमच घडते. आय होप सो काका. पण आयुष्याच्या अशा वळणावर आले ना मी की तिथून मला काहीही स्पष्ट दिसत नाहीये. आता इथून मागेही फिरता येत नाहीये, पण काही का होईना, चाचपडत का असे ना, आता पुढे चालत राहायचंय. श्राऊ, आई बाबा, यापुढे तुमचा कोणीही अपमान करणार नाही, कोणीही तुम्हाला दुखावणार नाही, याची काळजी मी घेईन. आणि त्यासाठी मला कुठल्याही अग्निपरीक्षेला तोंड द्यावं लागलं ना तरीही मला त्याची पर्वा नाही. विक्रांतला कॉल करतो. हॅलो साहेब, बोला. काय म्हणताय? कसं चाललंय लग्नाचं प्लॅनिंग? अरे प्लॅनिंग जोरदार सुरू आहे, पण लग्नाच्या आधी काही हॅपनिंग व्हायला पाहिजे की नाही? अरे पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. तू बोल, फक्त सांग काय करायचंय. अरे मी ना अनुष्काला प्रपोज करायचा प्लॅन केलाय आणि त्यासाठी थोडी थोडी तयारी सुरू केली आहे, पण माझ्या एकट्याने झेपणार नाही रे ते सगळं. मला मदत लागेल तुझी. एक मिनिट, म्हणजे तू तिला लग्नासाठी विचारलेलं नाहीयेस अजूनही? नाही ना. कमाल आहे यार तुझी. म्हणजे मुलीने लग्नाला होकार दिल्यानंतर प्रपोज करणारस का तिला? अरे यार तू मित्र आहेस का कोण आहेस? तू सगळे प्लॅनची हवा काढतोयस यार, डिमोटिवेट करतोयस मला. सॉरी सॉरी सॉरी, चुकलं माझं. सांग काय मदत हवी आहे माझी? हा, पण ते तुला असं सांगता येणार नाही. तू मला भेट, मी लोकेशन पाठवतो तुला. हा चालेल ना, बेस्ट. येतो मी तिकडे. ओके, बाय बाय. विक्रांत, अरे काय हे कुठे घेऊन आलायस तुम्हाला? एका खास मित्राच्या आयुष्यातल्या खास क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण इथे आलोय. खास मित्र? हा कोण आहे नवीन मित्र? नवीन मित्र नाहीये, मित्र जुनाच आहे पण खास आहे. श्रेयस सरनाईक. श्रेयस सरनाईक म्हणजे यशोधरा सरनाईकचा मुलगा. अगं त्याचा मला फोन आला. तो मला म्हणाला की तो अनुष्काला खूप रोमॅन्टिक वेने प्रपोज करणार आहे. म्हटलं मी येतो मदतीला, सांग काय करायचं आपण. प्रेम व्यक्त करण्यामध्ये उशीर नको, नाही का? नाहीतर तुला माहिती आहे कधी कधी जवळची व्यक्ती पण दुरावते. गिरिजा, काय झालं? तुला आवडलं नाही का मी तुला इथे घेऊन आलो ते? कसं सांगू तुला विक्रांत, अनुष्काचं श्रेयसवर प्रेमच नाहीये. ती तिचं ध्येय डोळ्यापुढे ठेवून हे सगळं करते. श्रेयसचं प्रेम कदाचित खरं असेलही, पण अनुष्काचं उद्दिष्ट सुद्धा प्रामाणिक आणि खरं आहे. एकीकडे प्रेम आहे तर दुसरीकडे न्याय. एकीकडे अनुष्काबद्दल सहानुभूती वाटतेय आणि दुसरीकडे श्रेयसची काळजी वाटते. गिरिजा, अगं मी एकटाच बोलतोय, बोल ना माझ्याशी. काय झालं? नाही, काही नाही, ते दिवसभर काम करून दमले म्हणून. पण म्हणून तर तुझ्या बरोबर आले मी. तू असलास की फ्रेश वाटतं मला.
हे बरोबर केलंस तू. आता श्रेयसला भेटलीस ना, अजून छान वाटेल, अजून फ्रेश वाटेल. बघ, आपण कमाल तयारी करूयात. एन्जॉय करशील तू. तू खूपच एक्साइटेड आहेस. अगं कारणच तसं आहे ना ग. मला सांग गिरिजा, आजकाल एवढ्या रोमॅन्टिक वेने कोण कोणाला प्रपोज करतं ग? कोण कोणासाठी एवढे एफर्ट्स घेतं? तेही बरोबर आहे. आता माझ्यासाठी थोडे एफर्ट्स घे, चेहऱ्यावर एक गोड स्माइल आण, म्हणजे मला पण छान वाटेल. सिरियसली? ऍब्सोल्युटली. आई ग, कळत नाहीये मला, तू जास्त छान आहेस की तुझी स्माइल? विक्रांत, गिरिजा. विक्रांत, हा, आता जाऊया. चल.